नमस्कार मंडळींनो, आईराजा उदो उदो स्वागत आहे सर्वांचं। आपण जात आहोत बोधनच्या आईला, म्हणजे जळकोट रोडला कृष्णकांत चौकातून बोधनची आई येते, तिथंच आपण जात आहोत। आईराजा उदो उदो। नमस्कार मंडळी, मी सध्या बोधन इथे आहे, अंबाबाईच्या मंदिराला। इथं खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता। चला तर मग बघूयात, बोधनच्या आईचं दर्शन घेऊयात आणि नवरात्रीचं तुम्हाला बोधनच्या आईचं दर्शन दाखवूयात। अंबाबाईचा उदो उदो, येडेश्वरी आईचा उदो उदो, बोधनच्या आईचा उदो उदो। सध्या नवरात्री असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे, यायला सुद्धा रस्ता नाही, गाड्या सर्व पॅक झालेल्या आहेत, रोडवर भक्तांची खूप गर्दी झालेली आहे। उदगीर येथील बोधनची आई बोधनला असल्यामुळे बोधनचं नाव घेऊन प्रसिद्ध आहे। उदगीर मधील बोधन या ठिकाणी ह्या देवीचे मंदिर आहे। बस स्टँड पासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर असून देगलूर रोड कृष्णकांत चौकापासून डाव्या साईडला वळल्यानंतर जळकोट रोड पासून सरळ गेल्यानंतर उजव्या साईडला बोधनच्या आईची कमान आपल्याला दिसेल, तिथे बोधनच्या आईची मंदिर आहे। नवरात्रीचे दिवस असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे, तुम्हाला गर्दी बघायला भेटेल। इथे सर्व बाजार भरलेला आहे, हे बघा, इथं बॅनर आणि बाजार भरलेला आहे आणि भक्तांची गर्दी तुम्ही बघू शकताय। इथून रांग लागलेली आहे, आबाबाबाबा कसलं रांग आहे बघा। ही रांग दर्शनासाठी लागलेली असून पुढे बोधनच्या आईचे मुख्य मंदिर आहे। आपण मुख्य मंदिर बघणारच आहोत, पण फक्त ही गर्दी बघा, खूप गर्दी आहे। एकदा बोधनच्या आईला नक्कीच भेट द्या, खूप प्रसिद्ध असं हे बोधनच्या आईचं मंदिर असून येथे नक्कीच भेट द्या। आणि आम्ही एवढं मेहनत करून हे व्हिडिओ दाखवत असतो, म्हणून आमच्या चॅनलला एक सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मंडळींनो, आपलं हे नवरात्रीचं 3रा का 4था व्हिडिओ आहे। आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक आईचं व्हिडिओ दाखवणार आहे। आज बोधनच्या आईचं दाखवत आहोत। खूप सुंदर असं हे मंदिर असून उदगीरपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। या मंदिरला नवरात्रीत तर नक्की भेट द्यायला पाहिजे, कारण खूप सुंदर हे मंदिर असून शेतरानात मंदिर वसलेलं आहे आणि आजूबाजूला हिरवळ आहे। येथे लोक नवरात्रीत जेवणासाठी डबे घेऊन येतात आणि जेवण करून अंबाबाईचं दर्शन घेऊन परडी भरून जातात। तर मंडळी, हे जे समोर आपल्याला दिसत आहे ते महादेवाचे पिंड आहे आणि जे समोर सभागृह दिसत आहे ते परडी भरण्यासाठी आणि प्रसाद जेवण्यासाठी तेथे आलेले आहे। आणि इथे खेळणी वगैरे लहान लेकरांसाठी आलेली आहे, आकाश पाळणा खेळणी वगैरे आलेली आहे। तेथे लहान मुलांच्या आनंदासाठी ते मैदानात ठेवलेले आहेत। असं खूप सुंदर इथं दृश्य आपल्याला बघायला भेटत आहे। चला तर मग आपण मध्ये जाऊयात आणि मध्ये काय होत आहे याची माहिती घेऊयात। तर हे मंदिर परिसरातील जेवणासाठीची जागा आणि परडी भरण्यासाठीची जागा इथे ठेवलेलं आहे आणि ते जागा स्पेशल केलेली आहे। हे बघा, परडी लोक भरत आहेत आणि खूप सुंदर इथे आपली चॅनल बघणारे लोक आहेत, ते खूप सुंदर व्हिडिओ आहेत असं सांगितलेलं आहे। तर बघा, लोक काही जेवत आहेत, प्रसाद म्हणून त्या जेवणाचं सेवन लोक करत आहेत। नवरात्र हा सण देवी दुर्गेचा आदर करण्यासाठी आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो। या 9 दिवसांच्या उत्सवात घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलित केले जातात, देवीची पूजा केली जाते आणि अनेक ठिकठिकाणी दांडिया व गरबा खेळले जातात। दांडिया व गरबांचे आयोजन केले जाते आणि बक्षीस वितरणही ठेवले जाते। या दिवसात वाईटावर चांगल्याचा विजय होतो असं मानलं जातं। हा सण देवी दुर्गा मातेने महिषासुराचा वध करून धर्माची स्थापना केल्याच्या विजयाचे प्रतीक आहे। नवरात्र हा देवी दुर्गा आणि तिच्या 9 रूपांच्या पूजेसाठी समर्पित आहे। या काळात भक्त देवीची आराधना करतात।
तर मंडळींनो, ज्याची आपल्याला आतुरता होती त्या बोधनच्या आईची मुख्य मूर्ती आपल्याला दिसत आहे. अंबाबाईचा उधो उधो, येडेश्वरी मातेचा उधो उधो, बोधनच्या आईचा उधो उधो, हर हर महादेव, पार्वती पते शिव हर हर महादेव. तर मंडळींनो, नवरात्र चालू असल्यामुळे किती गर्दी झालेली आहे बघा. आता सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला, म्हणजे उदगीरमधील चप्पा न चप्पा तुम्हाला काय काय आहे सगळं माहिती होणार आहे. तर आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आम्ही आलेलो आहोत बोधनच्या आईला. नवरात्री निमित्त बोधनच्या आईला आलेलो आहोत. आता सबस्क्राईब करून घ्या आम्ही उदगीरकर चॅनलला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आहे राजा उधो उधो, अंबाबाईचा उधो उधो. तर मंडळींनो, हे बघा खूप चांगली खेळणी आपल्याला बघायला भेटत आहेत. पाणीपुरी आहे, उड्या मारायला खेळणी आहे, लहान लेकरांसाठी भरपूर काही काही आपल्याला इथे बघायला भेटत आहे. खूप सुंदर गोष्टी इथे आहेत महिलांसाठी खरेदी करण्यासाठी. इथे बाजारात कानातले, हातातले, नाकातले सर्व काही गोष्टी इथे उपलब्ध आहेत. तर मंडळींनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असल्या कानाकोपऱ्यातील गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.